यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने थैमान घातलंय। त्यातली त्यात धाराशिव जिल्ह्यामध्ये तर अतिशय मोठा असा महापूर यावर्षी आलेला आहे। ज्या धाराशिव जिल्ह्यामधील काही ज्या नद्या आहेत, मांजरा नदी असेल, सीना नदी असेल किंवा अनेक ओढे सर्वच तुडुंब असे वाहत आहेत। त्याचप्रमाणे मांजरा नदी काठचं गाव म्हणजेच ईट शेजारील पांढरेवाडी गाव, या गावामध्ये पुराने अक्षरशः थैमान घातलंय। या गावातील संपूर्ण कुटुंबाला पुनर्वसन करण्याची वेळ आली आहे। त्या गावातील सगळे कुटुंब आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ईट या ठिकाणी स्थलांतरित झालेले आहेत। या ठिकाणी अनेक महिला आहेत। त्या महिलांना आपण विचारूया की आपले नेमक्या काय मागण्या आहेत, आपल्याला या ठिकाणी स्थलांतर का व्हावं लागले। 5-6 दिवस झालं सगळ्या घरात पाणी आमच्या, आणि लेकरांना ह्यांना सगळ्यांच्या हाल आहेत। आमच्या झोपा येत नाहीत, काय नाहीत आम्हाला। आणि इथं आलो तर आमची सगळी व्यवस्था केली खाण्यापिण्याची। खाण्यापिण्याला आम्हाला काही सुद्धा देऊ नका, पण आम्हाला राहायची व्यवस्था करा। सगळं आमच्या गावाचं पुनर्वसन व्हायला पाहिजे आम्हाला, तरच आम्हाला जमतंय। त्याशिवाय आम्ही शाळा सोडणार नाही। तर आम्ही राहायचंच कुठं? सगळे आमच्या घरात काम राहायचं पाणी, तर मग राहायचं कुठं आम्ही? खाण्याचं काही नाही, आम्हाला देऊ बी नका काहीच नका। फक्त आमची राहायची सोय करा, आणि इथं आम्ही शाळा तर सोडणार नाही। तर जेव्हा तुम्ही आम्हाला जागा दाखवून देत ना, तेव्हा आम्ही इथून शाळा सोडणार, आणि तिथून मुरपून आमचा आम्ही उद्योग बघणार। शेळ्या करड सगळं वाहून गेले, शेतात राहिलं नाही, काय नाही काय नाही। घरी जायसारखं खायसारखंच नाही आम्हाला काही। सारं धान्य भिजले, सगळं भिजलंय, कुठलंच काही सोय राहिली नाही आमची। आणि आज असं किती बार झाले, 4-5 वेळ झाले पाणी यायचं। आमचं गाव फक्त आम्हाला उठून आम्हाला जागा द्या, आमची फक्त ही मागणी आम्हाला। बघा, आज अनेक महिला येतात, ताई आपल्याला पूर कधी येईल असं काही मनात धसकी भरती का, भीती वाटते का? आम्हाला रात्रभर झोप येत नाही, आम्ही उठू बसतो। आम्हाला किती पण त्रास होतो, आमच्यात माणूस राहत नाही, आमचे भरपूर हाल होते। म्हणजे आपल्याला आपली सरकारकडे काय मागणी आहे? आम्हाला पूर्ण रेशन पाहिजे। आम्हाला कधी नाही कधी धोकाच आहे। आमचं गावच नेमधारीत आहे, आम्हाला झोपच येत नाही। अक्षरशः आम्हाला घरात काहीच करू वाटत नाही। घरातून आम्ही बाहेर पाणी आलं की फक्त बाहेरच पळतो। आम्हाला अशी भीती बसली त्या धारेची, कधी पाणी येईना, आमचं गाव कधी काय होईल हे सांगताच येत नाही। सगळं आम्ही शेती कमवू शकतो, गेलेलं नुकसान आमचं झालेलं आम्ही कमवू शकतो, पण आमचा जर जीव गेला तर याला काहीच उपयोग नाही। पुन्हा शासन येईल, मदत देईल, पण आमचा जीव गेलेला येणार नाही। बाळा, त्यामुळे शासनाने आमची एवढी विनंती आहे, आम्हाला पुनर्वसन करण्याचं गरजेचं आहे। बाळा, तू सध्या शाळेत कितवीला आहेस? तुला या पुराची भीती वाटते का? नदीला पूर येतो, शाळेत सुद्धा जाता येत नाही। 15 दिवस झाला आम्ही शाळेत गेलो नाही। तुला शाळेमध्ये यायला जायला काही वाहनाची काही सोय आहे का? वाहन आहे गावात, पण नदीला पूर आल्यावर जाता येत नाही। म्हणजे तुझी शाळा सध्या बुडते। ताई, आपण कुठं राहताय? गायकवाड। तुमचे घर किती दिवसापासून पाण्यात आहेत? घरामध्ये किती पाणी आलतं? ते असं किती फूट पाणी होतं? कमरा इतकं होतं, सगळं सामान ते सगळं भिजलं, साहेबीने राहिल्या नाहीत, ऊसाचं बी राहिलं नाही, सगळे वाहून गेले ते ऊस। काय आपली सरकारकडे काय मागणी आहे? पुनर्वसन झालं पाहिजे आम्हाला जागा। आम्ही त्यापर्यंत हलणारच नाही तिथून। आम्हाला ज्यावेळेस आम्हाला सोयी लागणार त्यावेळेस आम्ही हलणार। आम्हाला खायला देऊ नका, काय नका, आम्ही उपाशी राहू, पण आमचं पुनर्वसन झालं पाहिजे। तुम्हाला अन्नधान्य भरपूर आहे का? भरपूर आहे, त्याच्यावर चित पण नाही। आमचं अन्नधान्य आहे, त्याच्यावर चित पण लागत घराकडे तिकडे, तिथं काही चित लागत नाही। बघा, या ठिकाणी एक साधारण 50 ते 60 महिला येतात, लहान लहान लेकरं येतं। एवढ्या सगळ्यांची एकच मागणी आहे की आम्हाला अन्नधान्य अतिशय भरपूर आहे, परंतु आमचं जी काही घरं आहेत ते कुठल्याही क्षणी वाहून जाऊ शकतात, कुठल्याही क्षणी रात्रीचा काळाचा घाला येऊ शकतोय। आम्हाला जिवंत असेपर्यंतच तुम्ही घर द्या, आमचं पुनर्वसन करा। आम्हाला एवढीच या सर्व गावकऱ्याची या ठिकाणी मागणी आहे। प्रशासनाला खरंच विनंती आहे, या गावाला लवकरात लवकर न्याय दिला पाहिजे। धन्यवाद।